नमस्कार, मी तृप्ती पालकर। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या बातम्या पाहायच्या। सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी दिल्लीमधून आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि याच दौऱ्यामध्ये आता त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर खासदारही दिल्लीमध्ये आहेत। खासदार श्रीकांत शिंदे देखील त्यांच्यासोबत दिल्लीमध्ये आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची तासभर चर्चा झाली आहे। या बैठकी संदर्भातली माहिती देतात रामराजे शिंदे। राम, बिलकुल ही बैठक सुरू झालेली आहे बरोबर 9 वाजता आणि आता 1 तास झालेले आहेत। मात्र अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे बंडखोर खासदार आहेत आणि काही आमदार पण असल्याची माहिती मिळते। या सर्वांची बैठक मागील 1 तासापासून सुरूच आहे आणि अद्याप ही संपलेली नाही। आता साधारणतः 5 मिनिटापूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे सुद्धा अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या बैठकीमध्ये ते सहभागी झालेले आहेत। त्यामुळे पक्षाच्या पातळीवर, संघटनेच्या पातळीवर आणि त्याचबरोबर येत्या अधिवेशनामध्ये भूमिका घटक पक्षाची आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये महत्त्वाची चर्चा यामध्ये या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मिळते। आणि त्याचबरोबर नितीन नवीन हे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी आहेत। त्यामुळे कोणता तरी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या बैठकीच्या माध्यमातून होऊ शकतो हे सुद्धा स्पष्ट आहे। मात्र जे की लोकसभा अध्यक्षाकडे आता विलिनीकरण मर्जर हे पेंडिंग आहे, कारण अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत। मात्र या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही। तर येत्या कालावधीमध्ये ती लवकरच परवानगी घ्यावी लागेल। त्याचबरोबर सीट जे असणार आहे, जी बसण्याची आसन व्यवस्था असणार आहे संसदेमध्ये, ती सुद्धा बदलावी लागणार आहे, कारण विरोधी पक्षाकडून ती आता आसन व्यवस्था जी आहे ती सत्ताधारी पक्षाकडे करावी लागणार आहे। त्यामुळे या 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होईल आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्षाकडे जे विलिनीकरणाची प्रक्रिया जी आहे ती पण पूर्ण करावी लागणार आहे, कारण अधिवेशन आता 20 तारखेला आहे, 19 तारखेला सर्व पक्षीय बैठक आहे। त्याच्या अगोदरच ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। त्यामुळे विस्तारामध्ये मंत्रिमंडळामध्ये किती बर्थ असणार आहेत, किती मंत्रिपदं दिली जाणार आहेत, कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल का, त्यासाठी कोणतं खातं दिलं जाणार आहे, या सगळ्याच गोष्टीचा उहापोह जो आहे तो या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। निश्चित रामराजे, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।